वेळ वाचवा. सुनील धमाले आणि आकिब बागवान दोन बॅट्समन जे आपण पाहतोय मैदानाच्या आत आलेत. चला पंच ताबडतोब सामन्याला सुरुवात करा. लोणी प्रवरा आणि आपण पाहतोय की पूर्णपणे एक षटकाचा पॉवर प्ले राहील. पटकन घ्या फिल्डिंग वाले, तुम्हाला अंधार होईल तुमच्या बॅटिंगला. गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक सूचना आहे की यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची, त्यामुळं वेळ थोडंसं वाचवायचा आहे. 5 स्ट्राईक वरती सुनील, नॉन स्ट्राईक एंड वरती आकिब. सामन्याला सुरुवात होती. समोरच्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतोय की दादाभाई शेख षटक क्रमांक पहिले घेऊन आले. पंचांच्या भूमिकेत अमोल गागरे सर, नॉन स्ट्राईक दुसऱ्या बाजूने जर मुख्य पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर निलेश दराडे सर, असे 2 पंच आहेत. सामन्याला आपण पाहतोय सुरुवात होतीये. षटक क्रमांक पहिलं दादाभाई शेख फार रणरीत्या ज्या वेळेस इतर वेळेस जर आपण पाहिलं तर काका सर्वप्रथम पहिलं षटक करायचे, परंतु इथं सुनील ढामणेला बाद करण्यात यश जर संपादन केलं दादाभाईनं तर सामना पूर्ण अर्थात अर्धा तरी जिंकल्यासारखा आहे. त्या कारणानं पहिलं षटक दादाभाई शेख. हो, याच दरम्यान परत एकदा संधी दिली होती. दादूमिया संधी स्वतःसाठी निर्माण करत असतो. दादाभाईनं एक संधी सुनीलला फसवलंच होतं आणि 5 दिवसभराच्या सत्रात किंवा कालपासून जर पाहिलं तर आपण पाहतोय की सुनील अतिशय सुरेखरित्या बॅटिंग करतोय, परंतु गेली 2-3 सामने जर आपण पाहिले तर कॅच पूर्णपणे देतोय. गोलंदाज परत एकदा तयार. हो 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 हो, वाईट बॉल. पंचांचा इशारा जो आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या फारासा बाहेर जो पूर्णपणे निर्णय दिला असावा. वाईट बॉल पंच घोषित करताय. अरे पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्र होता. नाही तर पंच मी बाहेर काढतो, तुम्हीच निर्णय द्या आता. वाईट बॉल पंतांनी घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल. हो, यावेळेस दीपेश जनक खेळतोय. सन्मान देऊन चेंडूला आपण पाहतोय पूर्णपणे खेळतोय. जॉन्टी त्या ठिकाणी कव्हरला क्षेत्ररक्षण जे आपण करतोय. मिड ऑफच्या दिशेने जर पाहिलं तर हर्षल बांगे, पाठीमाग जर पाहिलं तर काका हे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. असे बरेचसे खेळाडू जे आपण पाहतोय. लोणी प्रवरा अर्थात संघाचे टीमवर्क करता संघाचे संघटक जर पाहिलं तर. आणि या दरम्यान आकिब बागवान बिग हिट करतोय. चेंडू सरळ एक टप्पा सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. 4 धाबा. सुरुवात थोडीशी गोड, आंबट गोड आकिबने केली. धावफलकावरती जे आपण पाहतोय 6 धावा आहेत. लोणी प्रवरा संघाकडून जर पाहिलं तर आपले संपूर्ण लोणी प्रवरा संघाचे संघटक मस्के सर सुद्धा आज पूर्ण टीम समेत आहेत. या दरम्यान बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल, झेल डिप्लाय, बडी मछली जाल में आकिब बागवान फसला. फलंदाज बाद, झेल बाद. सुरेख फटका मारायच्या नादात पूर्णपणे क्षेत्ररक्षकाला घुसवलं आणि झेल टिपला गेला. फलंदाज बाद. धाव फलकावरती जे आपण पाहतोय 6व्या धाव संख्येवरती फलंदाज आकिबला जे परतावं लागतंय. नवीन बॅट्समन जे पूर्णपणे आपण पाहतोय. हंपरला कमेंट करू नका रे मित्र.
खेळाडूंना प्रोत्साहित करा, पंचांना कुठल्या प्रकारचं काही आक्षेप करू नका. चला गोलंदाज दादू मिया जो आपण पाहणार आहोत. या दरम्यान सुनील ढमाले परत एकदा बिग हिट करतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार आणि हा एक प्रिमेंडल ड्राइव्ह 4 रन, चौकार 4 रन. सीमारेषेच्या समालोचन कक्षाच्या पुढचा जो स्टेज आहे, प्रेक्षक थोडेसे पाठीमागे बसा. खालच्या बॅट्स महेश हा देखील चेंडू सुरेख होता. या वेळेस थोडासा धाव गती जी काही वाढली गेली, एक सिंगल येईल, एका सिंगलनं धाव फलक जे आपण पाहतोय 11 रन स्कोर वरती आहे. षटक समाप्तीचा इशारा आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती आपण जातोय पूर्णपणे एक बाद 11 रन. आकिबची चांगली आणि सुरेख विकेट जी दादाबाई शेकनं जी पूर्णपणे टिपली आहे. गोलंदाज मार्कवरती षटक क्रमांक पहिलं तर संपले गेले. षटक क्रमांक दुसरं जे आपल्याला पाहिजे की काकाच्या पाठीवरती हात आहे जॉन्टीचा, त्यामुळे मला वाटते काकाच्या हातामध्ये षटक क्रमांक दुसरं जे पूर्णपणे सोपवलं गेले. स्वतः संघाचे जे काही कोच आहेत, संघटक आहेत, मार्गदर्शक आहेत, पॉवर प्ले पूर्णपणे संपला गेलाय. हे प्रेक्षक तुम्ही असे मधून येऊ नका प्लीज. काका गोलंदाज मार्कवरती या वेळेस परत एकदा शप्पल होऊन खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी राहील आणि फेक देखील सुरेख आहे. फेक सुरेख आहे. कव्हरसाठी खेळाडूचे आपल्याला पूर्णपणे दिसत आहेत. एका धावेनं धावफलक संघाचं वाढलं जाईल. 12 रन धावफलकावरती ज्या आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. दोनही संघ जे आपण पाहतोय खूप जवळचे आहेत. दोन गावांची टक्कर लढाई आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये जी पूर्णपणे आपण पाहतोय. या वेळेस ओ हो 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 आणि या दरम्यान हर्षल भांगे झेल टिपतोय. महेश खंडागळेला चालतं गेलंय आणि महेश खंडागळे बाद. 2 विकेट ज्या पूर्णपणे डाऊन निश्चित स्वरूपात जे आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे तुम्हाला आता प्रत्येक षटकामध्ये रणरीत्या आखत जे पूर्णपणे खेळावे लागेल. नवीन बॅट्समन जो आपण पाहतोय मैदानाच्या आत येतोय. धाव फलकावरती आतापर्यंत 12 धावा ज्या पूर्णपणे बनवले गेल्यात. हो 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 सुरेख बॉल, सुरेख चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव बॉल, लाजवाब गोलंदाजी आहे. गोलंदाज परत एकदा. ओ हो हो अपील 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 पंचांकडे खूप मोठी अपील 10ची पूर्णपणे मागितली जाते. पंच आपल्या मनावरती ठाम आहेत. 2 पंच जे आपण पाहतो की थोडंसं डिस्कशन जे निश्चित स्वरूपात करतायत, चर्चासत्र करतील आणि आपल्यापर्यंत निश्चित स्वरूपात जो काही आहे तो निर्णय निश्चित स्वरूपात देतील. मला वाटते पंचांचा कुठलाही आपल्यापर्यंत इशारा जो येत नाही. फलंदाज आपल्या घरटेमध्ये सुरक्षित असावा. स्कोरकार्डवरती 12 रन ज्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावरती सुरू आहे. गोलंदाज परत एकदा तयार. काका हो या वेळेस लेग साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 चेंडूवरती धावतायत. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पा किती वेगात पळून पूर्ण केल्यात. 2 धाब्यांना 14 रन स्कोर कार्डवरती ज्या रायझिंग 11 स्टार बेलापूर या संघाच्या ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती धावा होतील. क्वार्टर फायनलचा सामना निश्चित स्वरूपात सुरू आहे. अर्थात जो संघ विजयी होईल तो क्वालिफाय करेल. काल मात्र गोल्डन शायर औरंगाबाद हा संघ जो आपण पाहतोय की बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल आहे. आज देखील आपल्याला एक संघ पूर्णपणे पाहायचा आहे. कुठला संघ वरती येतो या सामन्यातून जो विजयी होईल तो संघ निश्चित स्वरूपानं विजयाच्या दिशेनं वाटचाल करेल. जो संघ संघर्षाशी साहस करेल सुनील धामालेच्या बॅट मधून आणि यावेळेस नजाकत टायमिंग आणि पहा फलंदाज जेल डिप्लाय विकेट. सुनील धमालेला देखील परतावं लागते आणि पहा इथे काय झाले. विकेट जी निश्चित स्वरूपात बरोबर आपण पाहतोय की महेशला जी निश्चित स्वरूपात जावं लागलं त्या पाठोपाठ सुनील सुद्धा बाद झालाय. बॅट्समन देखील तत्पर आतमध्ये येत चला. धावफलकावरती ज्या आपण पाहतोय 14 धावा स्कोर कार्डवरती आहे. 2 षटकांचा देखील खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये 14 धावा ज्या बनवल्या गेल्यात. उर्वरित अजून देखील 2 षटकांचा खेळ तो शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 योगेश अर्थात योगी. चला वेळ वाचवा. षटक जे आपण पाहतोय 2 संपले गेले. 14 धावा धावफलकावरती आहेत. 3रं षटक योगीच्या हातामध्ये जे संघनायकानं सोपवलंय. गोलंदाज तयार. 10 पावलांचा रनअप. परत एकदा बिग हिट केला. ए पॉवरफुल स्ट्रोक. यावेळेस अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण जे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख संघासाठी तब्बल 5 धावा त्या खेळाडूंना त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात वाचवल्यात. निलेश 2 धावा निश्चित स्वरूपात आता यावेळेस जे काय पळून पूर्ण होत आहे. धावफलकावरती आपण जातोय. 16 रन धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस ज्यांना था चीन पोच गए जपान. फलंदाज बाद. विकेट. फलंदाजाला जे आपण पाहतोय की जास्त वेळ विकेटवरती स्थान दिलं जात नाहीये. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय फिरोज पठाण अर्थात पापा मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा ज्या पूर्णपणे 16 रन ज्या स्थिर आहेत. वारंवार जे आपण पाहतोय की सूर्य देखील समोरच्या बाजूने मावळतीकडे काढलाय. या तर्फी जर पाहिलं तर दोन्ही संघ ज्या मैदानाच्या आत उगवण्याच्या दृष्टीनं पाऊल करतायत. दौडघोड संघांची जी विजयाच्या दृष्टीने असेल कारण तब्बल 21,111 साठी हा सामना निश्चित स्वरूपात जो चालू असेल. फिरोज नवीन बॅट्समन परंतु स्ट्राईक पासून जो थोडासा वंचित राहील. षटक क्रमांक जे आपण पाहतोय 3 मैदानाच्या सूर्य. पहिल्या चेंडूवरती 2 धावा ज्या खेळल्या गेल्यात. त्यानंतर देखील जे आपण पाहतोय दुसऱ्या बॉलवरती विकेट आहे आणि अजून योगेशचे 4 बॉल या षटकाचे शिल्लक आहे. याच दरम्यान परत एकदा हो आणि गॅप काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर ऑन 4 रन. धावफलकावरती 4 धावा ज्या काही पूर्णपणे भेटल्या जातील. 20 रन धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वेळ वाचवा. वीस रन आतापर्यंत जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहीसे शेवटचे काहीसे चेंडू या षटकाचे जे शिल्लक आहेत आपल्याला पाहायचंय किती धावांपर्यंत संघ जातोय बेलापूर. या दरम्यान परत एकदा बिग हिट केलाय. अतिशय सुरेख फटका. क्षेत्ररक्षक परत एकदा चेंडूच्या पाठमोरी होईल तोपर्यंत घेतली गेलेली एक सिंगल. हो चूक 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 घाई गडबड गोंधळ जो आपल्याला पाहायला मिळतोय. जिथं एक जी जायची होती तिथं दुसरी नाही तर
तिसरी सुद्धा धाव जी आपण पाहतोय कंप्लीट केली आहे. 6 बाज आणि त्यावरती आणखीन एक पटकवलाय सरताज. अशा 3 धावा. जिथं 1 धाव जायची होती तिथं 2 एक्स्ट्रा गेल्या. धाव फलकावरती 23 रन ज्या थोड्याशा उभरताना आपल्याला पाहायला मिळतील. 23 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 30 जवळ संपत आले. 23 रन धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू या षटकाचे देखील संपले गेलेत. उर्वरित 2 बॉल या षटकाचे शिल्लक आहेत. डावखुरे हाताचा बॅट्समन आल्या कारणानं खेळाडूंची अर्थात क्षेत्ररक्षकांची थोडीशी गडबड निश्चित जी आपल्याला होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सत्ता म्हस्के सर जे आपण बाहेरून देखील पाहू शकतो की सजवत आहेत. ते बरेच असे क्रिकेटचे रसिक प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. चला वेळ थोडासा वाचवा. ओ हा बॉल सुरेख आहे. ऑफ साईडला बरोबर धरून कीपरच्या हातामध्ये हा बॉल जो आपण पाहतोय डॉट असेल. शेवटचा बॉल या षटकाचा, तिसऱ्या षटकाचा लास्ट बॉल जो आपण पाहणार आहोत. पापा काय करतोय. 23 धावा आतापर्यंत बनवले गेल्यात. 23 रन आतापर्यंत. गोलंदाज परत एकदा तयार. ओ हा चेंडू आणि या दरम्यान षटक समाप्तीचा इशारा. पाहता पाहता जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये धाव फलकावरती बेलापूर संघाच्या 23 धावा लादल्या गेल्यात. आणि पहा आता अजून देखील फक्त एक षटक शिल्लक आहे. शेवटचं आणि आखरी षटक जे आपल्याला पाहायचंय कोणाच्या हातामध्ये संघाकडून सोपवलं जातंय. शेवटचं आणि एक लास्ट षटक मला वाटतं जॉन्टीला जे पूर्णपणे आमंत्रण दादू मी यांनी निश्चित स्वरूपात दिलंय. शेवटचं एक षटक जॉन्टीकडे दिलंय. तर पाहूया या 6 चेंडूमध्ये किती धावा आणखीन बेलापूर संघाच्या धाव फलकावरती येतील. 23 रन आतापर्यंत बनवले गेल्यात. चला बॅट्समन थोडासा वेळ वाचवा. उद्या मात्र आपल्या मैदानावरती मोठमोठाले बाहेरचे संघ. उद्या मात्र ओपन हाफ जो आपल्याला पाहायचा आहे. कृष्णा सातपुते, बबलू पाटील, पप्पू तोडकर, खूप मोठी मोठी नावं जी आपल्या या मैदानावरती देखील आपल्याला जे पाहायला मिळतील. एजाज कुरेशी असेल, अमोल डुबे असेल, अभिजित दुधे असेल, योगेश पवार, त्यानंतर सुनील खर्डे, खूप मोठाली नावं जी आपल्याला उद्या मात्र निश्चित स्वरूपात पाहायची आहेत. आणि एक ओपन संघ म्हटलं तर पॅकरचा भरणा जो आपल्याला निश्चित स्वरूपात दिसतो. एक ताकदवान संघ देखील उद्या आपल्याला पाहिजेत. ओ फुल टॉस. या वेळेस क्षेत्ररक्षक लॉगांचा चेंडूवरती जातोय आणि याच दरम्यान थोडीशी घाई गडबड देखील जी आपल्याला पाहायला मिळाली. स्कोर कार्डवरती जाऊया. एका धावेच्या संघाचं धावफलक वाढलं जाईल. 24 रन जे आतापर्यंत जे आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहे. संध्याकाळची वेळ, कला क्रीडा यांचं मिलन आणि त्यातूनच क्रीडा रसिकांना पडणारी ही पुरळ ही क्रिकेटच्या निश्चित स्वरूपात मेजवानीची एक चांगल्या प्रकारचं प्रेसरच म्हटलं तरी वावगं ठरू नये. क्रिकेटची आवड जी तरुण आणि तरुणांच्या अंगामध्ये जोपर्यंत रक्त आहे तोपर्यंत चाहत आवड ही क्रिकेटची निश्चित स्वरूपाची वाढत चालली आहे. पाहूया समोरच्या बाजूला डावखुर हाताचा फलंदाज पापा जो तयार होईल. तर दुसऱ्या बाजूला जॉन्टी. ओ हा बॉल पूर्णपणे स्टँडवरून वळसा घालून पाठीमागे कीपरच्या हातामध्ये जाऊन जाईल. पूर्णपणे हा चेंडू असेल डॉट. एक डॉट चेंडू आता इथं खऱ्या अर्थानं तुम्हाला मागात पडेल. हो 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 आणि या वेळेस फलंदाज बाद. हॅट्रिक देखील जी आपल्याला पाहिजे ऑन हॅट्रिक होती की नाही आजच्या आणि कालच्या दिवसभराच्या सत्र. हॅट्रिकची संधी तर खूप खेळाडूंना अर्थात गोलंदाजांना येत होती. परंतु हॅट्रिक अद्यापही विकेट हॅट्रिक होऊ शकलेली नाही. चौकार हॅट्रिक देखील होऊ शकलेला नाही. षटकार हॅट्रिक सुद्धा जी आपल्या संपूर्ण चषकाच्या इतिहासामध्ये धाव फलकावरती ज्या आपण पाहतोय 24 धावा आतापर्यंत ज्या आहेत. 24 रन स्कोर कार्डवरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या दरम्यान परत एकदा फटका थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ जातोय. एका धावेनं धावफलक संघाचा वार्थ आहे. 25 धावा धावफलकावरती. जॉन्टी आपण पाहतोय.
अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. यावेळेस परत एकदा बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय तोपर्यंत चेंडू सरळ सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 रन. धाव फलकावरती चौकाराच्या साहाय्यानं 29 रन जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक चेंडू जो मैदानाच्या आत पडणं शिल्लक आहे. लास्ट बॉल जो आपल्याला पाहायचंय. या चेंडूवरती काय घटना घडते. इथं विकेट येईल, षटकार येईल, चौकार येईल की काय होईल, काय घटना घडेल हे आपण कोणीच सांगू शकत नाही. जॉन्टीचा शेवटचा बॉल आहे. 29 धावा बेलापूर संघाच्या धावफलकावरती ज्या झाल्या गेल्यात. लास्ट बॉल आणि या दरम्यान बिग हिटर केलाय. चेंडू आकाशामध्ये डान्सिंग डाऊन द विकेट. ओ आणि झेल टिपलाय. वा सुरेख झेल. फलंदाज बाद. पहिला इनिंगचा खेळ संपला. 29 धावा झाल्या गेल्या. 30 टार्गेट. ओके चला बेलापूर संघ 2 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण साधायचे. चला फिडिंग बोला त्याला. अंधार होता म्हणून पुढच्या बॉल द्या. चला बॉल द्या नवीन फिडिंग घ्या. 29 झाल्यात. 30 धावेंची गरज आहे. या टाळ्यांच्या गजरामध्ये फलंदाजांना जे पूर्णपणे प्रेरणा दिली जाते. 2 बॅट्समन जे आपण पाहतोय तयार होतील. एक नाव तर आपल्यापर्यंत निश्चित स्वरूपात आहेत. हर्षल भांगे तो तर ओपनिंग करेलच. आपल्याला पाहायचंय कशा रीतीनं चला वेळ वाचवा बॅट्समन जा. हर्षल आणि जॉन्टी 2 बॅट्समन जे आपण पाहणार आहोत मैदानाच्या आत झाले. चला वेळ वाचवा. चला बॉल द्या. दोन बॅट्समन आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण सजवा. 29 झाल्या गेल्यात. विजयासाठी जे आपण पाहतोय 30 धावा ज्या बनवायच्यात. चला वेळ वाचवा. चला वेळ वाचवा. पंचांना विनंती आहे चला सामन्याला सुरुवात करा. वेळ वाचवा. चला चला क्षेत्ररक्षण सजा जाऊ दे. चला हो चला. नाही आता काही स्कॅन बिन काही होणार नाही. आता बिल्डिंग लावून घ्या पाप्या. चल लवकर. आता काही स्कॅन वगैरे होणार नाही. तुम्हाला मागाशी टाइम दिला होता तो झाला. आता आता फिल्डिंग लावून घ्या पटकन. आता टाइम नाही. हो चला लवकर. फक्त आता 2 मिनिटात जर बॉल नाही पडला तर 2 रनाची पेनल्टी जाईल त्या समोरच्या टीमला. 2 मिनिटं काउंट करा आता.
6-2 झालेत. 6-4 ला बरोबर बॉल नाही पडला तर 2 रनाची पेनल्टी आहे. चला वेळ वाचवा प्लीज, वेळ वाचवा. चला तुम्हाला 2 मिनिटांचा जो वेळ दिला गेलाय. चला चला चला, बॅट्समन आलेत, क्षेत्ररक्षण सजवा. पंच जा ना तुम्ही, जागेवरती जा तुमच्या. पंच तुम्ही जागा घ्या तुमची. हो चला पंच सुभाषराव, तर तुम्ही पाहू पारा तिथं. 2-4 ला जर बॉल नाही पडला तर 2 रन काउंट होतील. बाकी तुम्ही आत काही करा, काही होणार नाही. बोलतो ना बोलते ना ते जाते ना. थांबा 2 मिनिटं टाइम झाला, पेनल्टी लावतो ना इथून. हॅलो, तुम्हाला खेळाच खेळा, नाही तर बाहेर जाऊ शकता तुम्ही. त्याला मी बाय देणार लगेच आता 2 मिनिटात. बघा काय ती नाही, मी बाय देणार आहे. बघा काय करायचं ते. खेळाच खेळा, नाही खेळू नका. खेळाच खेळा, नाही खेळू नका. काय नाही, एक इनिंग झाली, त्यांनी बॉलिंग टाकली तर तुम्हाला अडचण नव्हती का? लगे आता अडचण झाली. बाकी काय नाही, खेळाच खेळा, बाहेर जा तुम्ही. 1 मिनिट बाकी, फक्त 2 रनाची पेनल्टी दिली जाईल. हे कन्फर्म एकदा जर इथून पुकारलं तर त्याच्यात कोणताही बदल होणार नाही. काय बॉल चेक करू, काही करू. हो मी सांगितलं, तुम्ही जा तिकडे, मी करतो. लवकर बॉल पडला पाहिजे. 1च मिनिट बाकी आहे. हो तुम्हाला देतो. 2 रनाची पेनल्टी आहे. 2 रन झालेले आहेत ऑलरेडी. दोन धावेची पेनल्टी जी आपण पाहतोय बेलापूर संघाला. हो चला चला. नाही ना पेनल्टी. ओके या दरम्यान पहा बिग हिट केलाय. बिग हिट तर केलाय. अतिशय सुंदर बॉल जो आपण पाहतोय मैदानाच्यात होता तो हरकत नाही. अप्रतिम आपल्याला पाहिजे. सर समोरच्या बाजूला जा, आम्हाला रन काउंट करू द्या प्लीज. महेश खंडागळे जे आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती आहे. महेश खंडागळे. हा देखील चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल. पंच जो पूर्णपणे घोषित करतायत. जॉन्टी आणि हर्षल भांगे जो आपण पाहतोय निश्चित स्वरूपात जे आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतील. 29 धावेंचं जे टार्गेट होतं, 3 रन स्कोर कार्डवरती ज्या झाल्या देखील आहेत. पाहूया. हो या दरम्यान फलंदाज स्वतःहून गर्ट सोडतोय. विकेट. धक्का क्रमांक पहिला. जॉन्टी बाद. हो 29 झाल्या 30 विजयासाठी ज्या पूर्णपणे गरजेच्या आहेत. 29 धावा ज्या पूर्णपणे टार्गेट होत्या, 30 धाव्यांचं जे लक्ष आहे. चला बॅट्समन बॅट्समन नेम जुनेद. जुनेद आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलाय.
हो या दरम्यान फिरकवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 रन. धाव फलकावरती तब्बल 7 रन ज्या स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळतात. पाठीमागचे थोडेसे पाठीमागे बसा, सीमारेषेच्या थोडस पाठीमागे बसा. परत एकदा बॅटीची हलकी शिकट जुनेदला परतावं लागेल. फलंदाज बाद. फलंदाजाला जे आपण पाहतोय 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश. जुनेदला जे परतावं लागते यावेळेस काका नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय. काका नवीन बॅट्समन मैदानाच्या आत. धाव फलकावरती आतापर्यंत ज्या 7 धावा धाव फलकावरती बनवले गेल्यात. या दरम्यान हा देखील चेंडू आपण पाहतोय सुरेखरित्या एका धावेचा जो पूर्णपणे आपल्याला पाठलाग पाहायला मिळतोय. एका धावेनं धाव फलक वाढलं जाईल. 8 धावा धाव फलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. चला वेळ थोडासा वाचवा. गोलंदाज परत एकदा तयार होतोय. अतिशय सुंदर बॉल. या वेळेस एक धाव जी दरम्यान पूर्णपणे पळून पूर्ण होते. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती जे आपण पाहतोय संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती बनवले गेले तब्बल 9 रन ज्या धाव फलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 रन ऑन स्कोर कार्ड. अठरा बॉल आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज जी आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय की सुनील ढमाळे यावेळेस निश्चित स्वरूपात स्वतः आपल्या हातामध्ये जी पूर्णपणे गोलंदाजी घेतोय. हर्षल आणि काकावरती जोखीमरित्या जी खेळणं गरजेचं आहे. वेळ वाचवा. या दरम्यान चेंडू खूप वेळ आकाशात डान्सिंग डाउन द विकेट. झेल टिपलाय पहा बडी मछली जाल में. हर्षल भांगे बाद. हर्षल भांगे आपण पाहतोय निश्चित स्वरूपात बाद झालाय. संघाचा नूर, संघाचा कोहिनूर दादाभाई शेख निश्चित स्वरूपात आपल्याला मैदानाच्या आत जाताना निश्चित स्वरूपात पाहायला मिळतोय. धाव फलकावरती जे आपण पाहतोय 9 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पाच सुनीलनं आपल्या पहिल्याच बॉलवरती अक्षरशः एक थोडंसं तंत्रसिद्ध पद्धतीने गोलंदाजी करत हर्षल भांगेला बाद केले. गोलंदाज परत एकदा. ओ वा सुरेख बॉल. या वेळेस घाई गडबड चुका चुका वारंवार चुका. 1-1 2-2 धाव इथं तुम्हाला खूप मागात पडेल. हे अशा रीतीने मागात पडेल की तुम्हाला अक्षरशः शीर्षात पोर चषक मध्ये खेळायला कम से कम 1 वर्ष वाट पाहावी लागेल. वा सुरेख बॉल आहे.
पंच आपल्या मनावरती जे पूर्णपणे ठाम आहेत. थोडंसं काकांच्या नजरेत तुम्ही पहा थोडीशी वाईट बॉल मागण्याची भावना देखील दिसत होती, परंतु पंच ठाम आहेत. पाहूया गोलंदाज परत एकदा. हा देखील चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर असेल. वाईट बॉल, वाईटचा इशारा पंच देत आहेत. एका धावेनं धावफलक संघाचं वाढलं जाईल. 12 रन स्कोर कार्डवरती, 12 रन धावफलकावरती आहेत. यावेळेस बिग हिट केलाय. धाव फलकावरती जे आपण जाणार आहोत. तेरा रन ज्या येऊन पोचल्या गेल्यात. चला वेळ थोडासा वाचवा. विजयासाठी आपण समीकरण पाहतोय. 14 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज. समीकरण थोडंसं जे आपण पाहतोय बदलत चाललंय. 14 बॉल 17 धाव्यांची गरज. यावेळेस बिग हिट केलाय आणि इथे खराब कलेक्शन, खराब थ्रो. इथं मात्र तुम्हाला पराभवाकडे निश्चित स्वरूपात घेऊन जाईल. विजयाच्या दृष्टीने थोडीशी वाटचाल. बॉल टू समीकरण जे निश्चित स्वरूपात आणण्याचं कामकाज इथं मात्र लोणी प्रवरा हा संघ जो निश्चित स्वरूपात करतोय. स्कोर कार्डवरती एकूण धावा जर पाहिल्या तर आता 16 रन जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 धाव्यांचं टार्गेट आहे. त्यामुळे आपण पाहतोय की आतापर्यंत यावेळेस परत एकदा पंचांकडे अपील केली गेली आहे. 2 पंच जे आपण पाहूया. खूप मोठे अपील. पंच निलेशजी दाराडे आणि दुसऱ्या बाजूनं सुभाषजी वाघ जे आपण पाहतोय की आपापसात थोडीशी चर्चा करतील. नॉट आउट. फलंदाज 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 रन ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस जर समीकरण पाहिलं तर 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावींची गरज जी खऱ्या अर्थानं दिसतीये. गोलंदाज फिरोज पापा जो आपण पाहणार आहोत. प्रत्येक ओव्हरमध्ये 7 धावेचं सरासरी ॲव्हरेज जे गुणसूत्र जे आपल्याला दिसतंय. गोलंदाज परत एकदा पापा षटक क्रमांक 3 घेऊन जो आलाय. या दरम्यान एका हातानं फटका खेळलाय दादाभाई शेख. एक राजश्राई स्ट्रोक. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. खणखणीत चौकार. 4 रन. चार धाव्यांना धावफलक संघाचं वाढतंय. तब्बल धावाच्या जाऊन पोचले गेल्यात. आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती निश्चित स्वरूपात आहे. समीकरण बदललं गेलंय. 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 10 धाव्यांची गरज जी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू पायांच्या आमने सामने जो पूर्णपणे पाठीमागे जातोय. डॉट बॉल असेल. शेवटचे चेंडू देखील जे आपल्याला पूर्णपणे दिसत आहेत. या दरम्यान सुरेख बॉल जो केला गेलाय. 21 रन धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतील. 21 रन ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज. पाच सामना एकदम घासून असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. बॉल टू रन असं समीकरण जे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज परत एकदा पापा.
हो यावेळेस बॅटीची कळ आणि फलंदाज यावेळेस परतेल फलंदाज बाद. काकाला जे परतावं लागतंय. शेवटचे 8 चेंडू आणि 9 धावेंची गरज. धाव फलकावरती ज्या 21 धावा आतापर्यंत ज्या आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. नवीन बॅट्समन देखील आपण पाहतोय की दादा मैदानाच्या आतमध्ये दादा भाईला पूर्णपणे सोबत देण्यासाठी जो पूर्णपणे गेलाय. 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज जी आपण पाहणार आहोत. निश्चित स्वरूपात गोलंदाज आपण पाहूया. फिरोज यावेळेस निश्चित स्वरूपात असेल. समोरच्या बाजूला डावखुरी हाताचा फलंदाज दादा. हो हा बॉल परत एकदा अपील आणि पहा पंचांचं बोट आकाशाकडे. दादाला परतावं लागतंय फलंदाज बाद. सामना परत एकदा जो आपण पाहतोय की एक रोमांचक अवस्थेमध्ये येऊन पोहोचलाय. 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावेंची गरज. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आत. शेवटचे 7 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत आणि 9 धावेंची गरज यावेळेस लोणी प्रवरा संघाला जेव्हा निश्चित स्वरूपात हवे आहे. शेवटचं एक षटक कोणाकडे दिलं जाईल कारण आता जर पाहिलं तर गोलंदाजांची कमतरता देखील आपल्याला बेलापूर संघामध्ये जी पाहायला मिळेल. फिरोजचा शेवटचा बॉल. वा नवीन बॅट्समन आपण पाहतोय निलेश आतमध्ये गेलो. आता षटक संपलंय. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी जे आपण पाहतोय आता मात्र 8 धावेंची गरज. 6 बॉल विजयासाठी 8 धावेंची गरज जी आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर कार्डवरती अद्यापही जर पाहिलं तर 22 रन ज्या पूर्णपणे स्थिर आहेत. काय होईल कोणाकडं एक शेवटचं षटक जे कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाते हे निश्चित स्वरूपाचे आपल्याला पाहावं लागेल. राहुल शेलार निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायचंय. शेवटचे 6 चेंडू टाकतोय राहुल शेलार. 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची गरज जी आपल्याला पाहिजे. शेवटच्या सायंकाळच्या सत्रामध्ये बक्षीस पात्र फेरीचा हा सामना जो निश्चित स्वरूपात आहे. 21,111 रुपयाचा मानकरी ठरणारा या स्पर्धेतील आजचा दुसरा हा संघ कुठला उपांत्य फेरीमध्ये जाऊन धडक घेतोय हे मात्र प्रेक्षकांच्या नजरा. गाववाईज हाफमधून 10 गावांना टक्कर देत हा संघ जो कुठला वरती येईल याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत. पाहूया 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची गरज. बॉल सुरेख आहे. लेग पंचांना गाठून थेट चेंडू पापा यांच्या दिशेनं जातोय. एक धावची घेतली गेली. दुसऱ्या धावेचा पाठलाग केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय सुरेख बॉल असताना सुद्धा लाजवाब पद्धतीचं बॅटिंग देखील जे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. सामना परत एकदा रोमांचक अवस्थेत येतोय. बॉल टू रन जे आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे आणि जी टीम क्वालिफाय होईल शेवटच्या दिवशी तुम्ही कुठलाही प्लेअर घेऊन येऊ शकता. म्हणजे तुम्ही ओपन हाफमध्ये जाऊन पोहोचलात हे म्हणायला हरकत नाही. तुम्ही कुठलेही खेळाडू शेवटच्या म्हणजे फायनलला खेळायला निश्चित स्वरूपात घेऊन येऊ शकता.
गाववाईजचे खेळाडू आहेत, परंतु जर तुम्ही सेमीफायनलमध्ये जात असाल तर तुम्ही खेळाडूंना निश्चित स्वरूपात दुसऱ्या गावांमधून देखील आमंत्रित करू शकतायत. पाहूया राहुल शेरात परत एकदा नव्यानं तयार होतोय. धाव फलकावरती धावा आतापर्यंत जर पाहिल्या तर एकूण 25 रन जे आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल शेराल परत एकदा या दरम्यान दादा बापा सुरेख डिफेन्स जनक खेळतोय. एक धावची दरम्यान पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक संघाचं वाढले. 27 धावा धावफलकावरती आहेत. तीन चेंडू आणि विजयासाठी देखील आपण पाहतोय फक्त 3 धावेंची गरज. आणि पहा ओ यावेळेस वा सुरेख बॉल, 2 बॉल 2. सामना अजून देखील जो आपण पाहतोय संपत नाहीये. प्रेक्षकांना पूर्णपणे काळजाचा ठोका चुकवणारा सामना जो निश्चित स्वरूपात दिसतोय. लोणी प्रवरा की दुसऱ्या बाजून बेलापूर, दोनही संघ जे आपण पाहतो एकाच भागातील आहेत, एकाच पूर्णपणे भागातील नेतृत्व करणारे आहेत. 5 शेवटचे 2 धावेवरती सामना पूर्ण 3 धावेवरती सामना पूर्णपणे जो आलाय. काय होईल काय होणार नाही याकडे प्रेक्षकांच्या नजरा नाही आहेत. कुठलाही सामना संघ जिंकू द्या, फक्त त्यानं प्रेक्षकांच्या मनानं निश्चित स्वरूपात राज्य करून जिंकू द्या. गोलंदाज परत एकदा राहुल शेलार तयार आणि याच दरम्यान बिगिट केलाय. अशा रीतीनं सामना विजयी लोणी प्रवरा हा संघ जो आपण पाहतोय पूर्णपणे विजयाच्या दृष्टीनं पाऊल टाकत थेट सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल. सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल. पराभव झालेल्या टीमचं देखील